नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आडेकर लॉग्स आणि आता आपण आहोत कल्याण जंक्शनला. कल्याण जंक्शनवरून आपण पकडले ट्रेन आपली जायला आंध्र प्रदेशला. आपण जाणार आहोत आंध्र प्रदेश आणि ही आपली ट्रेन निघाली आहे गाडीच्या गावात. आणि आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आडेकर लॉग्स आणि आता आपण जी ट्रेन पकडली आहे त्या ट्रेनचं नाव आहे काहीतरी आहे नाव. तुम्ही बघाल आता पुढे जाऊन माझी जर्नी कशी असेल. आता आपण आलेलो आहे बेगमपट्टी या ठिकाणी. बेगमपट्टी या स्टेशनवरती आपण आलो आहे आणि आपण आता जाणार आहोत, आपण ज्योतिर्लिंगला जाणार आहोत. तर ज्योतिर्लिंग इकडचं जे आहे ते आहे मल्लिकार्जुन. आणि आपण कुठलीच व्हिडिओ काढलेली नाही, कारण की आपण ज्या व्हिडिओ काढल्या आहेत तेवढ्या का प्रॉपर आल्या नाहीत की नाही मला नाही माहिती. बट बघूया पुढे जाऊन. आणि आता जस्ट उतरलो आहे, बाकी सगळी आमची मंडळी पुढे गेलेत निघून. आणि हे स्टेशन असं आहे, ते स्टेशन असं बघायला मिळेल. आय होप मला माझा व्हॉईस कसा येतो आहे ह्याच्याबद्दल मला काय एवढा अंदाज नाही आहे. बट लेट्स सी. पण लवकरात लवकर पुढे जायचा प्रयत्न करू आणि बघूया पुढे जाऊन काय होतं आहे. आता आपण निघालो बेगमपट स्टेशनवरून. तिकडनं आता ऑटो केले, ऑटो करून आपण जातो आता कुठलं स्टेशन, कुठलं स्टँड आहे? JB बस स्टेशन, जुबली बस स्टेशन आहे तिथे आता आपण जातो आहोत. बघूया पुढे जाऊन जर्नी कशी होते. आणि आमचे मित्रमंडळी इथं बघाल तुम्ही. आमचा काज माणूस, देव माणूस आमचा इथे बसलाय, ऑर्गनायझर, ज्यांनी त्याच्या भाषेमध्ये काहीतरी बडबडला आणि तो घेऊन जातो आता तिकडे आम्हाला जुबली बस स्टँड. जुबली गावाला आहे, इथला गावाला आहे. इकडे तुम्ही रोड पाहू शकाल, किती छान छान असे रोड आहे. आणि इकडच्या रोडमध्ये आणि आपल्या मुंबईच्या रोडमध्ये खूप जमीन फरक आहे. आणि इकडे वरती आहे ती मेट्रो, यांच्या इकडची रोड बघून जरा खुश झालं, जरा मस्त. आता आमच्या ऑटोवाल्याची भांडणं झाली आहे बसवाल्यासोबत, AC बसवाला, आणि त्यात जरा मचमच चालू आहे. बघू शकता एवढ्या ट्रॅफिकमध्ये मस्त गरम होते आणि त्याच्यामध्ये काय सांगितल्याप्रमाणे काय गरम होत असेल तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर आता आम्ही उतरलो आहे जुबली बसस्टँड डेपोमध्ये. ऑटोने आलो होतो स्टेशनवरून, बेगमपट स्टेशनवरून. आता आम्ही आलो ऑटोने इकडे आणि आता आम्ही पुढे जाऊन 15 नंबर प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही आता ती बस पकडू. त्या बससाठी आता आम्ही जातो आहे. बघूया पुढे ते लोक बाकी सगळे गेले आहेत बघायला. बघूया पुढचं कसं काय आहे ते. आता आपण बऱ्यापैकी जेवण वगैरे झालो आहे आणि म्हणजे नाश्ताच केला आहे थोड्या प्रकारे. नाश्ता जेवण ब्रंचच बोलाल, तर ते करून झालं. आणि आता आपण आलो आहे जुबली बसस्टँडला. जुबली बसस्टँडवरून आम्हाला बस बुक केली आहे रेड बसवरून. तर ती बस आम्हाला श्रीसेलम म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला सोडेल. आणि तुम्हाला दाखवतो इकडचं बसस्टँड कसे आहेत, तुम्ही बघाल इथे बसस्टँड्स. आणि माझी पुढची जर्नी इकडनंच असेल. 15 नंबर प्लॅटफॉर्म इथे, त्या 15 नंबर प्लॅटफॉर्मवरून तुम्ही इकडे बघाल तर मागे 15 नंबर प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही ती बस पकडू आणि आपण आपली पुढची जर्नी चालू ठेवू. तुम्ही माझ्यासोबत असेच कायम ठेवून राहा आणि मी तुम्हाला असेच अपडेट देत राहीन आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. प्लस मी हे पहिल्यांदा ट्राय करतो आहे माझा स्वतःचा चॅनलवरती, स्वतः मी बोलायला सुरुवात केली आहे. तर आय होप तुम्हाला कशी आवडेल तर मला सांगा आणि पुढे जाऊन मला तसा तुम्ही रिस्पॉन्स द्या तर मला बरं पडेल. आय होप तुम्हाला सगळ्या व्हिडिओ आवडतील माझ्या ह्याच्या पुढच्या, तर तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर आम्ही जी रेड बसवरून बस बुक केलेली ती बस आहे राजधानी एक्सप्रेस आणि ती बस आम्हाला घेऊन जाणार आहे श्रीसेलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या ठिकाणी.
आणि ही बस सेमी स्लीपर आहे. सेमी स्लीपर प्लस ही बस AC आहे म्हणून आम्हाला काही एवढा इश्यू येणार नाही, जाताना काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे आणि मस्तपैकी आराम करत जाऊ. एक गोष्ट सांगायची म्हणजे की इथे खूप ऊन आहे. तुम्ही बघू शकता समोर खूप ऊन आहे. खूप म्हणजे खूपच ऊन आहे. अगदी प्रचंड प्रमाणात ऊन आहे इथे. आम्ही तिकडे गेल्यावर आता म्हणजे बहुतेक आम्हाला वाजतील तिकडे 9 तरी वाजतील पोचेपर्यंत. आता आम्ही थांबलेलो आहे नक्षत्र ग्रँड हॉटेल म्हणून आहे. नक्षत्र ग्रँड हॉटेल कुठेतरी वेगळंच अनोळखी ठिकाण आहे. तिकडे येऊन थांबवलेलं आहे. आणि हा मागचा हायवे बघाल तुम्ही. मागचा हायवे एकदम जबरदस्त हायवे आहे. हायवे बघू शकता, एकदम कडक हायवे बनवला आहे. आणि खरंच आहे, रोड एवढे भारी आहेत ना. आणि ही आमची समोर येते ही वाली बस आहे आमची राजधानी एक्सप्रेस. अशा बस स्टॉपवर आणून थांबवलं आहे. काय माहीत नाही बस स्टॉप आहे का माहीत नाही मला, बट एकदम मस्त वाटतं. आता आम्ही पोचलो आहे एक्झॅक्ट लोकेशनवर. आता बसमधून जस्ट उतरलो आणि आता पुढे जाऊ. कहाणी बता. आता आम्ही चाललो आहे फ्रेश वगैरे होऊ. 5 मंदिर हे लोक बोलले 5 मंदिरावर जायला. त्यानंतर बघूया आता कसं काय ते 5 मंदिरामध्ये जायचं. तर 5 मंदिर कोणतं कोणतं ते माहीत नाही, पुढे जाऊन आपल्याला माहिती पडते. मंदिरात मेन मंदिरामध्ये जायचं आम्ही संध्याकाळी ठरवलं, कारण की आता आम्ही कोण जाणार नाही. संध्याकाळचं संध्याकाळची VIP एंट्री आहे ओके, तर ती आम्ही करून आतमध्ये एंट्री करू. आता आम्ही आलेलो आहे श्री साक्षी गणपती स्वामी टेम्पल. तर इकडे आलेलो आहे आणि इकडे पहिला पाय धुवा लागतात. इकडे समोर बघाल तुम्ही पाय धुवून महादेवाचे. महादेवानंतर मग मध्ये मंदिरामध्ये लाईन आहे एंट्री. आणि इथे मंदिराने इकडनं आहे तो हायवे बाजूचा, तो इकडे आतमध्ये मल्लिकार्जुनसाठी जाण्यासाठी तो हायवे आहे. ते पाया पडून येतो आणि तुम्हाला पुढची लोकेशन आहे ती सांगतो. मंदिर असं आहे, एंट्री पहिला पुढे मंदिर असं आहे, याच्यामध्ये एंट्री असते. पुढे जाऊन त्या मंदिराचा आभार आहे आणि मोठे चित्र वगैरे आहेत प्रॉपर. पुढे मला बंद आहे वगैरे अलाउड असेल. आणि मागे तुम्ही बघाल मागे ते मंदिर आहे.
तर आता आम्ही दर्शन करून निघालो आहे. आता पुढे जातो आहे आमच्या पुढच्या दुसऱ्या मंदिराकडे. आता आम्ही आलेलो आहोत हाटकेश्वर मंदिर या ठिकाणी आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर पण बघा किती सुंदर आहे आणि मंदिर पण खूप चांगलं आहे. हा मंदिराचा गाभार आहे. आता आपण आलेलो आहोत श्री ललितादेवी मंदिरमध्ये. नंतरचा पुढचा तुम्ही एरिया बघू शकता किती सुंदर एरिया आहे. मला दिसेल आता आम्ही जातोय मंदिरामध्ये वरती. गाभाऱ्याची एंट्री अशी राहते. आता आम्ही देवीच्या मंदिरातून निघालो आहे आणि आता जातो पुढच्या ठिकाणी. आता हे 3 मंदिरं झालेली आहेत. आता 4थं मंदिराकडे जाऊ. तुम्ही इकडची ब्युटी बघा खूप मस्त एकदम बोलतो ना असं वाटतं की खरंच खूप भारी आहे. असेच इकडे खूप झाडाचे व्हिडिओ तिथे तुम्हाला दाखवून कशी मस्त आहे. आणि ही ऑटो आम्ही केलेली आहे ती 5 ठिकाणी आम्हाला घेऊन जाईल आणि आमची मंडळी आहेत सगळी जाणारी. आता आपण जातोय खाली 150 शिडी खाली उतरून पंतवरती येणार आहे आणि खाली आहे पंचदारा साईट म्हणून आहे आणि इकडचं तुम्ही सगळे बघू शकाल. सगळी मंदिरं हे सगळे बघाल तुम्ही खाली. इकडे त्यांच्याकडचा कोणतरी ठिकाण आहे बघा तिथे समोर पंचदारा वाटतं होते की पंचदाराच आहे. तिथे मंदिर आहे आणि त्यांना व्ह्यू आहे समोर. आता आपण आलो आहे पंचदारा काहीतरी साईट सीन आहे ते पंचधाराचं स्तोत्र आहे आणि या ठिकाणी आलो आहे. तुम्ही मागे बघाल माझ्या या ठिकाणी ते स्तोत्र दिसेल आणि समोर आहे तो व्ह्यू पण सही आहे. आणि इकडनं बघाल तुम्ही वरती गेल्यावर 150 शिडी आहे त्या वरून खाली उतरायचं आणि तिकडे सगळी दुकानं पण आहेत. ते मंदिर आहे. तर आपण इथं आलेलो आहे तर बघायला पाहिजे आता कसं काय ते पुढे. तो ते पुढे पण काहीतरी आहे अजून आम्हाला माहिती नाही पण आम्ही बघूया जायचा प्रयत्न करू. इकडे जे पंचधारेचं स्तोत्र आहे आणि इकडे एक मंदिर आहे छोटंसं कोण काय माहीत नाही आणि इकडे पुढे कुठे तरी एक लोकेशन आहे ती एकदम मस्त दिसते मला. तर पुढे जाऊन मला माहिती पडेल कशी आहे ती लोकेशन. त्या लोकेशनवरती माहिती पडेल कसं काय ते. खूप सुंदर असं दृश्य आहे. मस्त समोरचं दगड म्हणजे हा एक दगडाचा डोंगर. आता आमचं ते पंचसूत्र जे आहे ते बघून झालेलं आहे. आता आम्ही जातोय पुढे मुंबईमधून. यस आम्ही चाललो आता पुढे वरती. तुम्ही बघू शकता 150 शिड्यांचा हा पायवाट आहे आणि इकडे सगळी अशी दुकानं वगैरे आहेत आणि अशा शिड्याच आहेत. आपण जातोय वरती चालत चालत आणि आपले अर्धे जी पब्लिक आहे ती सगळी वरती गेले. आपण जाऊया पुढे हळूहळू. बघू शकता इथे समोर अशी पायवाट आहे ती आणि ही इकडची लोकल दुकानं.
आपण आलेलो आहोत शिखरम काहीतरी पॉईंटचं नाव आहे. शिखरम म्हणून पॉईंटचं नाव आहे. खाली मागे तुम्ही माझा बघू शकता की शिखरम म्हणून नाव आहे. तो व्ह्यू असा दिसतो. तर हा सगळा पॉईंट व्ह्यू आहे वरती, म्हणजे बोलतो ना की वरती टोकावरची जागा असंच काहीतरी आहे. तर बघायला लागेल पुढे जाऊन कसं काय ते. आता इथं वरतीच जातो आहे, बघूया कसा व्ह्यू बघायला मिळतं. आय होप चांगला असेल. एवढी गर्दी म्हणजे काहीतरी पॉईंट असणारच प्रॉपर. लेट्स सी पुढे काय होतं, कसा दिसतो का माहीत नाही मला. आय होप सगळं चांगलं दिसेल. आणि आमची मंडळी इथे सगळी वर गेलेली आहे. तिकडे काहीतरी पॉईंट आहे आणि पिंड येते आणि पिशवी आणि हा सिनरी व्ह्यू आहे. तर येऊन बघूया आपण कसं काय ते. समोर आता इथे वरती जो स्पॉट होतो तो आम्ही करून आलो आहे. तिकडे फक्त काय नाही 4 मंदिरं दिसतात. 4 मंदिरं त्या टेलिस्कोप आहे, त्या टेलिस्कोपने बघायला भेटतात. आणि माझ्या मागे बघाल तर एक चांगलं आर्किटेक्चर किंवा ही डिझाईन म्हणाल सगळी शिवलिंग टाईप आहे. आणि सगळ्यांना असं देवस्थानाचं रूप दिलं आहे. म्हणजे खूप बघायला सुंदर वाटते. मला पुढून जाऊन दाखवतो. पुढे शिवलिंग टाईप म्हणून आहे. आता आपण सगळी ठिकाणं फिरून तर आलेलो आहे. आता आपण जातो आहे रोपवेला. रोपवे ते समोरच आहे. बघूया किती रुपये घेतात आणि काय आहे ते एक्झॅक्ट लोकेशन काय आहे मला पण नाही माहिती. आय होप पुढे जाऊन सगळं काय चांगलं असेल बघणार का. ठीक आहे. रोपवे टायमिंग आहे पण दिलेला 3 to 10 दिलेला आहे. माझा आहे ते रोपवेचं काउंटर आहे. आता मी तिकीट वगैरे काढून पुढे जातो. आता पुढे जाऊन तिकडे आहे आता रोपवेवरून जायला. आता मी दुसऱ्यांदा माझी रोपवे ट्रिप आहे. आता रोपेवरून खाली आलो आहे आणि आता ते खाली बोटिंग आहे. तर बोटिंगसाठी जाऊ. त्याच्या आधी एक लिंबू सोडा पिऊ. पब्लिक आहे, मला लिंबू सोडा पितील आणि मग आपण जाऊ पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी. क्लायमेट एकदम शांत आहे आणि खूप ऊन आहे, त्याच्यामुळे जास्त गरम होते. घसा पण बसला आहे. बघूया पुढे. आणि इथे जर समोर आलो तर इकडे समोर जर बघाल तुम्ही तो डॅम आहे. जो डॅम मी तुम्हाला सगळ्यात लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हा डॅम आहे आणि 2 डोंगरांच्या मधोमध आहे. 2 डोंगरांच्या मधोमध आहे. या साईडला पण डोंगर आहे आणि या साईडला पण डोंगर आहे. दोन्ही तर डोंगर आहे. खूप भारी आहे बघायला ते. आणि काल गेट उघडले होते तर त्याच्यामुळे अजून खूप मजा आली बघायला. आय होप. आणि समोर तुम्ही बघाल या बोटिंगमध्ये, आम्ही पण त्या बोटिंगमध्ये जाणार आहोत. पुढे मजा येणार आहे खूप. तर स्टे ट्यून. आता मी बोटिंगसाठी खाली जातो आहे. तर हा सगळा एरिया तसा बोटिंगला बघण्याआधी. तर खाली बोटिंग आहे आणि बोटिंगच्या अगोदर आम्ही जे केलेलं होतं ते आहे इथे रोपवेवरून खाली आलो आहे. आणि ही कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या पात्रामध्ये आम्ही चाललो आहे आणि पुढे आम्हाला डॅम बघायला मिळेल. सेकंड थिंग, खूप साऱ्या गोष्टी आहेत पुढे जाऊन. तिथे एक जागा आहे, त्याला म्हणतात
पाताळगंगा म्हणून आहे. पाताळ तिथे आहे पाताळगंगा. तर आम्हाला पाताळगंगा पण बघायला मिळेल. आणि बघूया किती काय चांगलं वाटतं ते बघून. चला बघूया आपण येऊया लगेच ताबडतोब. आणि स्टे ट्यून. आणि हे बघण्यामध्ये असं आहे, हे सगळ्याचं दृश्य आहे. आणि त्याच्या पलीकडे आहे ती बोट आहे. लेट्स सी. होप फॉर द बेस्ट. इकडे तिकीट काढले आम्ही. तिकीट काढून चाललो पुढे. आता आपण आहोत बोटमध्ये. त्या साईडला आणि या साईडला बघू शकता की आता आपण त्या बोटीमध्ये आहे. आणि ते समोर तुम्हाला दिसेल ते आहे ते पूर्ण कृष्णा नदी आहे. आणि कृष्णा नदी त्या साईडला आहे ते धरण आहे. हा तो डॅम आहे खूप मोठा. तो खूप मोठा डॅम आहे. आणि ते सगळं ती नदी आहे कृष्णा नदी. आणि पाताळगंगा या कुठल्या तरी लोकेशनला आहे. आता आपण बोटिंग आणि रोपवे या दोन्ही पण गोष्टी केलेल्या आहेत. कृष्णा नदी पण बघून झालेलं आहे. आणि पाताळगंगा पण झालेली आहे बघून, जी लोकेशन आहे ती. आणि धरण जो आहे तो पण बघून झालेला आहे. आता आम्ही जातो आमच्या घरी. तर आम्ही संध्याकाळी जाणार 6 वाजता मल्लिकार्जुन दर्शनाला. तर तिकडे आपण व्हिडिओ काढू. जर मिळाली तर काढायला तर नक्की काढू. त्या लोकांना ही नाही भेटली. आता आम्ही आमच्या हॉटेलमधून बाहेर निघालो. आणि आता जरा कपडे टापटीप करून निघालेलो आहे दर्शनासाठी. तिकडे मंदिर आहे तिकडे समोर. बघूया आता किती वेळात पोचतो आणि किती रांगेत आम्ही थांबतोय ते माहिती पडेल.